हां. सो मग आता व्हॉट डू इन बाय लॅटेंट हीट. लॅटेंट हीटचे काल 2 प्रकार सांगितले मी तुम्हाला. क्विक रिव्हिजन. लॅटेंट हीट तर याला एलने डिनोट करतो आपण. आणि लॅटेंट हीटमध्ये आपले 2 प्रकार. तर एक आहे लॅटेंट हीट आपली ऑफ ऑफ मेल्टिंग, आणि दुसरी लॅटेंट हीट होती आपली लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. ओके. सो मग मी काल तुम्हाला सांगितलं होतं की काय घडतं, तर ॲक्च्युली स्टेट चेंज होती आहे. सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस स्टेट चेंज होती आहे. आणि लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग जी आहे ती मी सांगत होतो तुम्हाला की सॉलिड टू लिक्विड जर कन्वर्जन होत असेल किंवा लिक्विड टू सॉलिड कन्वर्जन होत असेल, व्हाईस वर्सा. ठीक आहे. सो त्यावेळेस जी अमाऊंट ऑफ हीट एनर्जी युटिलाइज होते इन ऑर्डर टू चेंज इट स्टेट विदाउट चेंजिंग द टेम्परेचर, दैट इज कॉल्ड एज लैटेंट हीट. तो लैटेंट हीट ऑफ वेपराइजेशन में अपन जाने वाले हैं लिक्विड टू वेपर स्टेट या फिर वेपर टू अगेन लिक्विड स्टेट. ठीक आहे. सो वेपर टू लिक्विड किंवा लिक्विड टू वेपर अशा स्टेटमध्ये जाण्यासाठी लागणारी जी एनर्जी आहे त्याला म्हणतो आपण लॅटेंट हीट. तो बच्चा पार्टी इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट अँड हाऊ टू गो अहेड विथ दिस कॉन्सेप्ट. तो आपण एक लॉजिक समजून घेऊयात. क्वेश्चन नंबर 125 केला होता का आपण काल? सिद्धी, साक्षीजी, साक्षी येस सर. केलाय का? नाही ना, फक्त कन्सेप्ट झालाय का? मग केलंय. केलाय. अच्छा, अजून हो. 126. 125 झालंय फक्त. बरं, मग 126 करूयात. क्वेश्चन नंबर 126 काय बघा. सो डेफिनेशन लिहायला सांगितली होती, आठवती डेफिनेशन. This is the amount of heat energy absorbed or released by a substance in order to change its state without changing the temperature. ठीक है. टेम्परेचर चेंज नहीं होगा, सिर्फ और सिर्फ आपका स्टेट चेंज होगा. आणि स्टेट चेंज करण्यासाठी लागणारी जी अमाऊंट ऑफ एनर्जी आहे त्याला म्हणत असतात लॅटेंट हीट. सो क्वेश्चन नंबर 126 बघा. स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन ऑफ वॉटर. वेपरायझेशन यल वेपरायझेशन दिली आपल्याला 2.26 इंटू 10 टू द पॉवर 6 जूल पर के जी. कॅल्क्युलेट द एनर्जी नीडेड टू चेंज. कशासाठी पाहिजे एनर्जी? मग मी असं घेतलं, व्हॅल्यू घेतली. नीडेड टू चेंज क्यू इज इक्वल्स टू वॉट इन ऑर्डर टू चेंज द 5 ग्रॅम ऑफ वाटर. मास ऑफ वाटर लिखा 5 ग्राम. मास ऑफ वाटर लिखता हूँ यहाँ पे इसको. ओके. इन ऑर्डर टू चेंज 5 ग्रॅम ऑफ वॉटर इनटू स्टीम. डायरेक्ट लिक्विडचं कन्वर्जन स्टीममध्ये होतं आहे. आणि स्टीमचं टेम्परेचर किती घ्यायचं आहे म्हणे? 100 डिग्री सेल्सिअस. बरं, वॉटरचं दिलं आहे का काही? नाही. ठीक आहे. स्टीममध्ये कन्वर्ट करायची आहे. टेम्परेचर ऑफ स्टीम इज 100 डिग्री सेल्सिअस. यहाँ पे लिखता हूँ टेम्परेचर ऑफ स्टीम. ओके. डायरेक्ट आता हां, ओके, इथं लिहायला जागा नाही आहे टेम्परेचर ऑफ स्टीमला. हां, नेक्स्ट पेजवर आलो मी. आता बघा, मला असं दिसतंय की पाण्याचं आधीचं इनिशियल टेम्परेचर दिलं नाही आहे रे. मग आपण असं ट्रीट करूयात का की पाणी इज ऑल्सो ॲट टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस. समजून घ्या. बघा, पाण्याचं इनिशियल टेम्परेचर दिलं आहे का? नाही. इन दिस केस नो टेम्परेचर चेंज टेक्स प्लेस, ओनली चेंज ऑफ स्टेट ऑकर होती आहे. वॉटर टू स्टीम एवढंच मला दिलं आहे. मग मी असं लिहिताना लिहिल की क्वांटिटी ऑफ हीट एनर्जीसाठी काय लिहितो आपण? यम इंटू यल व्हेपरायझेशन. आता तसं पाहायला गेलं तर याच्यापूर्वी तुम्ही एक फॉर्म्युला शिकलेले आहेत. काय शिकले होते आठवत आहे का? क्यू इज इक्वल्स टू यस इंटू यम इंटू डेल्टा टी, चेंज इन टेम्परेचर. लेकिन सर यहाँ पे 100 डिग्री सेल्सियस टेम्परेचर ऑफ स्टीम दिया है, मास ऑफ वॉटर दिया है, बाकीचं चेंज ऑफ टेम्परेचर दिलंच नाही की लाईक इनिशियल टेम्परेचर एवढं होतं आणि इनिशियल टू फायनल गेलं आहे आणि फायनलवरनं मग स्टेट चेंज झाली, असं नाही दिलं आहे. सो आय कॉन्ट गो विथ स्पेसिफिक हीट का फॉर्मूला. सो क्यू इज इक्वल्स टू यम इंटू वेपराइजेशन. ये फॉर्मूला से आंसर निकालेंगे. क्यू इज इक्वल्स टू मास है 5 ग्राम. 5 ग्रामला के जीत कन्वर्ट करा. 5 इंटू 10 टू द पावर -3 kg. आणि लॅटेंट हीट ऑफ वेपराइजेशन उसका वैल्यू दिया है 2.26 इंटू 10 टू द पावर 6 जूल पर केजी. केजी के साथ केजी कैंसिल हुआ, आपका यूनिट आएगा जूल में. 2.26 इंटू 5 मल्टीप्लाई करा 10 टू द पावर +6 -3, आन्सर मिळून जाईल. लॉजिक समजलं सर्वांना? आन्सर जे येईल त्याचं युनिट काय असेल? जूलमध्ये.
Fine. Bacha Bhati, done with this? Siddhi, Yes, sir. Sakshi ji, yeah, okay. Then I would like to go with next concept. आता बघा काय दिलेलं आहे आता नेक्स्ट कन्सेप्टमध्ये. दिस इज इंटरेस्टिंग. क्वेश्चन नंबर 127. तो 127मध्ये आता इंटरेस्टिंग आहे. वेन 0.1 kg ऑफ आईस, ठीक आहे, आईसचं मास दिलं आहे इथं लिहितो मास ऑफ आईस 0.1 kg. ओके, ॲट 0°C टेम्परेचर पण दिलं त्याचं इनिशियल आईसचं किती दिलं 0°C इज मिक्स्ड विथ 0.32 kg ऑफ ओके वाटर. सो पानी का वाटर का मास दिया है 0.32 kg आणि वॉटरचं टेम्परेचर किती होतं. टेम्परेचर ऑफ वॉटर इज 35°C इन ए कंटेनर. द रिजल्टिंग टेम्परेचर ऑफ द मिक्सचर इज 7.8. टेम्परेचर ऑफ मिक्सचर TM लिखता हूँ इसको 7.8°C. कैलकुलेट द हीट ऑफ फ्यूजन ऑफ द आइस. हीट ऑफ फ्यूजन, लॅटेंट हीट ऑफ फ्यूजन म्हणतात त्याला, ते काढायचं आहे. आणि ते म्हणतं आहे स्पेसिफिक हीट ऑफ वॉटरचं व्हॅल्यू दिलेली आहे 4186 जूल पर kg पर केल्विन. ठीक आहे, असं दिलं आहे. ओके, कमिंग बॅक. मग आता सिम्पल लॉजिक जर सांगायचं म्हणलं तर आज नेमकं 31 आहे आणि 31 आहे. सो त्यांनी भाऊंनी आता असं केलं आहे की एक्झाम्पलच असं आलं आहे की एक ग्लास आहे, ग्लासमध्ये आता आईस क्यूब ठेवले आहेत. हां, घसा कोरडा पडलेला आहे. आता 31 आहे, तुम्ही विचार करू शकता. मग आता इथे पण आता नेमकं पाणी दिलं आहे बरं का त्यांनी. आता तुम्हाला काय समजायचं ते समजून घ्या, कारण आता आपण ऑनलाईन आहोत, आम्ही नाही बोलू शकत ह्या गोष्टीबद्दल. ओके, पाणी दिलं आहे आणि आता हे पाणी आपल्याला याच्यात ओतायचं आहे. पाण्याचं टेम्परेचर किती आहे 35°C. आईसचं टेम्परेचर किती आहे सांगा. टेम्परेचर ऑफ आइस कितना है 0°C. ये पानी को इसमें मिक्स करना है. पानी इसमें मिक्स हो गया तो ऑब्वियसली पानी का टेम्परेचर कम हो जाएगा और ये आइस का टेम्परेचर बढ़ जाएगा. पण इथं दोन गोष्टी होत आहेत बघा. आईसचं कन्वर्जन कशात होईल, वॉटरमध्ये होईल, बरोबर की नाही. आईस पण पकडेल ना, मग आईसचं सॉलिडचं लिक्विडमध्ये कन्वर्जन होईल आणि ह्या पाण्याचं लिक्विडमध्येच येतो, लिक्विडमध्येच राहील, फक्त याचं टेम्परेचर वाढेल. सो मग मला सांगा कोण हीट ॲब्सॉर्ब करेल बरं. पाण्याचं टेम्परेचर किती आहे 35. टेम्परेचर ऑफ आईस किती आहे 0°C. कोण टेम्परेचर आईस यस टेम्परेचर गेन म्हणजेच आपण म्हणूयात हीट गेन बाय आइस. ठीक है, आइस अगर गेन कर रहा है हीट तो लॉस कौन करेगा हीट को. ऑब्वियसली जिसका टेम्परेचर ज़्यादा आहे. तुम्ही घरी रसना बिसना पेले असतील उन्हाच्या दिवसामध्ये, आपलं पाण्याचं टेम्परेचर जास्त असतं आणि मग आपण त्याच्यामध्ये आईस टाकतो. आईस टाकलं की ते टेम्परेचर मिक्सचरचं कमी होतं आहे, म्हणजे पाण्याचं जे टेम्परेचर होतं ते कमी होईल आणि आईसचं टेम्परेचर वाढेल. सो हीट कौन गेन करेगा आईस. हीट गेन बाय आईस मस्ट बी इक्वल टू हीट लॉस्ट बाय होम वॉटर. बरं मला सांगा चेंज ऑफ स्टेट कोणाची होती आहे. चेंज ऑफ स्टेट आईसची वॉटरमध्ये, म्हणजे दोन प्रकारची हीट गेन करेल आता आईस. कशासाठी. पहिलं तर स्वतःची स्टेट चेंज करण्यासाठी इथं लिहितो QL लॅटेंट हीट कशासाठी वापरली जाते तर स्टेट चेंज करण्यासाठी. आणि QS स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी कशासाठी वापरली जाते तर टेम्परेचर इंक्रीज करण्यासाठी. आणि इथं हीट लॉससाठी मी काय वापरेल फॉर्म्युला, हीट लॉस्ट ऑफ वॉटरसाठी काय वापरूयात फॉर्म्युला तर जस्ट त्याचं टेम्परेचर डिक्रीज झालं आहे, मग QS स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीज म्हणूयात. बरं ही जी हीट आहे ही कशासाठी इन ऑर्डर टू चेंज ऑफ स्टेट त्याच्यासाठी वापरली जाईल. आईसचं कन्वर्जन कशात होणार लिक्विडमध्ये, सॉरी आईसचं कन्वर्जन सॉलिड आहे, सॉलिडचं कन्वर्जन कशात होणार लिक्विडमध्ये. मग आईसचं वॉटरमध्ये झालं सर, त्याच्यासाठी हीट एनर्जी वापरली जाईल थोडीशी आणि थोडीशी इन ऑर्डर टू इंक्रीज इट्स टेम्परेचर. इंक्रीज इट्स टेम्परेचर. और ये एनर्जी कशासाठी वापरली जाईल इन ऑर्डर टू डिक्रीज टेम्परेचर. कुणाचं टेम्परेचर डिक्रीज करताय तुम्ही, डिक्रीज टेम्परेचर ऑफ वॉटर. यहाँ पे इंक्रीज इट्स टेम्परेचर कुणाचं आईसचं. आपण आईसबद्दल बोलतोय. होय, लॉजिक समजते का सर्वांना. सोपं आहे ना, सिम्पल आहे ना. तुम्ही डोळ्यापुढे हे एक्झाम्पल ठेवा. घरी आपल्याला रसना बनवायचा आहे, रसनासाठी आपण इथं पाणी घेतलंय. ठीक आहे, आता आम्ही समजतोय 31 आहे, 31साठी घेतलंय पाणी, आईस क्यूब टाकले त्याच्यामध्ये आणि मस्तपैकी आता घसा कोरडा पडलेला ओला करायचा आहे. सिद्धी, साक्षी,
कुछ हिंट समझ में आया क्या? ओके ठीक आहे. चेंज ऑफ स्टेट, मग इथं चेंज ऑफ स्टेटसाठी फॉर्म्युला काय असतो? मग मास ऑफ आईस मल्टिप्लाइड बाय लॅटेंट हीट ऑफ आईस. बरोबर. लॅटेंट हीट, आता ही लॅटेंट हीट कुठली असेल? सॉलिडचं लिक्विडमध्ये म्हणजे लॅटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणतात त्याला, किंवा त्यालाच आपण लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग म्हणत असतो. ओके. प्लस क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी मास ऑफ आईस मल्टिप्लाइड बाय स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर. का बरं वॉटर? कारण आईस कशाचा बनलेला आहे? वॉटरचा. पण लिहितो बाबा, आईस लिहितो. हां, मल्टिप्लाइड बाय. आता टेम्परेचर इंक्रीज होतंय म्हटल्यानंतर मग तुमचं फायनल टेम्परेचर ऑफ मिक्सचर मायनस टेम्परेचर ऑफ आईस, फायनल मायनस इनिशियल, हमेशा पॉझिटिव्ह आलं पाहिजे. इथलं इक्वल टू साइन इज डिक्रीज टेम्परेचर ऑफ वाटर. क्या लिखूंगा फिर मैं? डिक्रीज टेम्परेचर ऑफ वाटर के लिए मास ऑफ वाटर स्पेसिफिक हीट ऑफ वाटर इन ब्रॅकेट टेम्परेचर ऑफ वाटर मायनस, नाही, टेम्परेचर ऑफ मिक्सचर. मिक्सचरचं टेम्परेचर आता थोडंसं कमी असेल, म्हणजे आपल्याला इनिशियल टेम्परेचर ऑफ वॉटर मायनस फायनल टेम्परेचर ऑफ मिक्सचर घ्यावा लागेल. सो मास ऑफ आईसची व्हॅल्यू आहे किती के जी आहे? मास ऑफ आईस किती के जी आहे? वरती मेन्शन केलं होतं ना, 0.1 kg आहे. ठीक आहे. 0.1. हां, लॅटेंट हीट जशी तशी ठेवली तीच काढायची. मास ऑफ आईस 0.1 kg. स्पेसिफिक हीट ऑफ आईस म्हणजे तो वॉटरचाच बनलेला आहे, तर 4186 इन ब्रॅकेट टेम्परेचर ऑफ मिक्सचरचं टेम्परेचर 7.8 दिलं होतं आणि टेम्परेचर ऑफ आईस किती आहे? 0 आहे. इज इक्वल्स टू, इकडे खाली घेतो, मास ऑफ वॉटरचं मास किती दिलं आहे त्यांनी? 0.32 kg मल्टिप्लाइड बाय स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर किती दिलेली आहे? 4186 दिलं आहे सर. ठीक आहे. इन ब्रॅकेट टेम्परेचर ऑफ वॉटर किती आहे? टेम्परेचर ऑफ वॉटर आधी किती होतं टेम्परेचर ऑफ वॉटर? 35. आणि टेम्परेचर ऑफ मिक्सचर किती झालं आहे? 7.8. या दोघांचं सबट्रॅक्शन करता येईल का सर्वांना? हे बघा, मी तर लॉजिक सिम्पल लावत असतो, तुम्ही पण असं लावायचं. 0.1 इंटू LF हा जसे तसा ठेवला, प्लस आता 0.1 आहे. 0.1साठी मी काय लिहिणार? ऑब्विसली 1 इंटू 10⁻⁻1. माझी हॅबिट. हे 4186 एवढा मोठा नंबर ठेवायचाच नाही, डायरेक्ट करायचं. 4.186 डेसिमल 3ने शिफ्ट झाला, 10⁻+3. 7.8 जसे तसं यांचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं. इक्वल टू साईन खालचा नंबर आता वरच्या नेक्स्ट लाईनला लिहितो. 3.2 इंटू 10⁻⁻1 इंटू 4.186 इंटू 10⁻+3 इंटू 35 मायनस 7.8 एवढं करून घ्या. 35.7 किती येतं आहे बघा, ती व्हॅल्यू इथं टाका. ठीक आहे. आणि आता 10च्या पॉवरमध्ये ज्यावेळेस करतोय तर हा जो नंबर आहे यांना राऊंड ऑफ करा. राऊंड ऑफ कसं करा? तर मी असं लिहिल 0.1. तोपर्यंत सांगा रे मला 35 मायनस 7.8 किती येते? 0.1 इंटू LF प्लस इन ब्रॅकेट. आता हा -1 + 3 याला उडवायचा, तर इथं 4.186 आहे, यालाही राऊंड ऑफ करायचा. राऊंड ऑफ कसं करायचं? -27.2. मायनस कसं केलं रे? 35 मायनस 7.8 केलं ना. 22.72 27.2. 27.2. ठीक है. 27.2 बता दिया. 0.1 इंटू LF प्लस हा -1 आणि हा -3, सॉरी -1 आणि हा +3, 10⁻+2 राहिला. आणि 4.186 था, राउंड ऑफ किया इसको, तो ये क्या बना? 4.2 इंटू 10⁻+2 इंटू क्या? 7.8. ठीक है. +3 -1 +2 है, 7.8 है, इक्वल टू इथं पण 3.2 4.2 3.2 इंटू 4.2 असं घेतलं. राऊंड ऑफ केलेलं यांना 186ला. खेळत बसायचं नाही. परत -1 आणि हा +3 किती उरला? +2, 10⁻+2 आणि 10⁻, इकडचा किती? आता हा 27.2 मल्टिप्लिकेशन करून टाका आन्सर. आणि ही जी व्हॅल्यू येईल ही व्हॅल्यू इकडं आणा. ह्या व्हॅल्यूतून उजव्या बाजूला जी आता व्हॅल्यू येणार आहे सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन, ह्यातनं याला वजा करायचं आणि 0.1 LF. आता एवढं खूप सोपं दिलेलं आहे तुम्हाला. ही वजाबाकी करा दोघांची, जे आन्सर येईल त्याला 0.1ने डिवाइड करा. यू विल गेट लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. ओके बच्चा पार्टी. आता कॅल्क्युलेशनचा पार्ट राहिला आहे. नाव दिस इज युअर बॉल इज इन युअर कोर्ट नाव, and I can guarantee that you can easily do that. Okay,
चलेगा? करताल का? हॅलो बच्चा पार्टी, लॉजिक समजलं सर्वांना? सिम्पल आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे. हे हे हा कन्सेप्ट समजणं लय महत्वाचं आहे की बाबा कशातनं काय घडतंय. तर आईसचं कन्वर्जन लिक्विडमध्ये होतंय विदाऊट चेंजिंग इट स्टेट, ते लय महत्वाचं आहे. बरं, आता क्वेश्चन नंबर 128 बघा खालचा लगेच काय दिलंय 128 मध्ये, करून घेतो तुमच्याकडनं लगेच. 128 त्यांनी दिलंय इफ 80 ग्राम ऑफ स्टीम ऑफ टेम्परेचर 97 डिग्री सेल्सियस, स्टीम है, ठीक है, भाप है, भाप, भाप का टेम्परेचर कितना है, भाप का मास दिया है, मास ऑफ स्टीम किती है 80 ग्राम, आणि टेम्परेचर कितना है भाप का, सो टेम्परेचर इज इक्वल्स टू 97, टेम्परेचर ऑफ स्टीम इज इक्वल्स टू 97 डिग्री सेल्सियस इज रिलीज्ड ऑन एन आइस स्लैब. आइस का स्लैब दिया है, आइस का स्लैब कितना है, उसका टेम्परेचर 0 डिग्री सेल्सियस, टेम्परेचर ऑफ आइस इज इक्वल्स टू 0 डिग्री सेल्सियस. ठीक आहे, ह्याच्यावर याला रिलीज केलं. आता काय म्हणतायत ते बघा पुढे, हाऊ मच आईस विल मेल्ट. आता इथला जो आईस आहे तो किती मेल्ट होईल असं त्यांचं म्हणणं आहे. सो मेल्ट झालं म्हटल्यानंतर काय होईल रे, टेम्परेचर वाढलंय म्हणलंय का, नाही. ठीक आहे, फक्त मेल्ट झाला. मेल्ट झाला म्हणजे काय, सॉलिडचं लिक्विडमध्ये कन्वर्जन झालं म्हणजे फक्त लॅटेंट हीट. ठीक आहे, बघा फक्त मेल्ट विचारलंय, हाऊ मच आईस विल मेल्ट, हाऊ मच आईस विल मेल्ट. ठीक है, तो हाउ मच आइस विल मेल्ट मतलब क्या, तो मास ऑफ आइस है, तो वो निकालना है अपन को. स्टीम है, स्टीम का टेम्परेचर दिया है सर, और स्टीम का ये भी दिया है, मास दिया है. आता मला सांगा, स्टीम ज्यावेळेस आईसवर आदळेल तर स्टीमचं कन्वर्जन कशात होईल, स्टीमचं कन्वर्जन कशात होईल सांगा पटकन बच्चा पार्टी. लिक्विड. ऑब्विसली स्टीमचं कन्वर्जन लिक्विडमध्ये होईल. आणखी पुढे हे बघा, आता कोण हीट लॉस करेल, स्टीम आहे, स्टीमला तुम्ही त्याच्यावर आदळवलंय आईसवर, तर स्टीम विल लूज इट्स हीट. सो स्टीमचं कन्वर्जन लिक्विडमध्ये होईल. इथं लिहितो मी, हा, स्टीम गेट्स कन्वर्टेड इंटू लिक्विड, कन्वर्टेड इंटू लिक्विड. बरं, मग स्टीमचं कन्वर्जन लिक्विडमध्ये झालं, स्टीमचं टेम्परेचर डिक्रीज झालं का रे, प्लस स्टीम टेम्परेचर डिक्रीज्ड. का बरं डिक्रीज झालं, 97 वरनं 0 वर येईल ना डायरेक्ट आता. आणि आईस विल मेल्ट, इथं मेल्टिंग ऑफ आईस विल टेक प्लेस, मेल्टिंग ऑफ आईस विल टेक प्लेस. आईसचं हे वाढतंय का, टेम्परेचर वाढतंय का, सर त्यांनी तसं काही दिलं नाही. फक्त त्यांनी विचारलं की, त्यांनी सांगितलं की एवढी स्टीम आहे 80 ग्रॅमची, टेम्परेचर तिचं 97 डिग्री सेल्सिअस होती, याच्यावर फवारल्यानंतर आता स्टीमचं टेम्परेचर ड्रॉप डाऊन होईल 97 वर, येईल 0 वर, बरोबर. स्टीमचं टेम्परेचर डिक्रीज झालं, त्याच्यासाठी काही एनर्जी वापरली गेली, स्टीमचं कन्वर्जन लिक्विडमध्ये झालं, त्याच्यासाठी पण लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन वापरली गेली. ठीक आहे, आणि आईसचं कन्वर्जन फक्त मेल्ट झाला, आईस पाण्यामध्ये झालं, तर त्याच्यासाठी पण काहीतरी हीट वापरली गेली. मग मी आता लिहितोय बघा, मेल्टिंग ऑफ आईस विल टेक प्लेस फक्त, आणि इथं स्टीम गेट्स कन्वर्टेड इनटू लिक्विड. मग मला सांगा कोण हीट गेन करेल, हीट गेन बाय आईस. ठीक आहे, कोण हीट लॉस करतोय, हीट लॉस्ट बाय स्टीम, लॉस्ट बाय स्टीम. बरं, हीट लॉस्ट बाय स्टीम कशाच्या प्रकारात आहे, तर तिथं लिहिलंय, तर हीट गेन बाय आईस, मग फॉर्म्युला आपला मास ऑफ आईस मल्टीप्लाइड बाय लॅटेंट हीट ऑफ फ्युजन इज इक्वल्स टू हीट लॉस्ट बाय स्टीम. हीट लॉस्ट बाय स्टीम मग ती दोन प्रकारात झाली, कशी, तर पहिल्यांदा मास ऑफ स्टीम मल्टीप्लाइड बाय लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन, तिचं कन्वर्जन झालं सर, मग त्याच्यासाठी काही एनर्जी वापरली गेली स्टीमचं वॉटरमध्ये कन्वर्जन करण्यासाठी, आणि आता स्टीमचं टेम्परेचर डिक्रीज झालंय तर त्याच्यासाठी काही एनर्जी वापरली गेली, त्याला आपण स्पेसिफिक हीट म्हणतो. मास ऑफ स्टीम मल्टीप्लाइड बाय स्पेसिफिक हीट ऑफ स्टीम मल्टीप्लाइड बाय टेम्परेचर ऑफ वॉटर गॉट डिक्रीज. इनिशियल टेम्परेचर स्टीमचं 0 होतं, सॉरी टेम्परेचर ऑफ स्टीम गॉट डिक्रीज, इनिशियल टेम्परेचर 97 था, 97 से 0 आ गया सर, सो फाइनल टेम्परेचर.
ओके. सो मास ऑफ आईस, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन व्हॅल्यूज दिल्यात का बघून घ्या. सो लॅटेंट हीट ऑफ फ्युजन त्यांनी दिली 80 कॅलरी पर ग्रॅम. आता मास पण ग्रॅममध्येच आहे, सो ग्रॅममध्येच ठेवा आपलं. सो मास ऑफ आईस किती दिलेलं आहे आपल्याला 80 ग्रॅम. सो मी लिहिलं इथं मास ऑफ आईस 80 ग्रॅम इंटू लॅटेंट हीट ऑफ फ्युजन किती दिलेली, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन किंवा मेल्टिंग किती दिलेली आहे 80 कॅलरी पर ग्रॅम. इथलं मास पण ग्रॅममध्ये होतं, ग्रॅमला ग्रॅम कॅन्सल झालं, म्हणजे हे इथे व्हॅल्यू राहील कॅलरीमध्ये. लक्षात घ्या. इज इक्वल्स टू मास ऑफ स्टीम. मास ऑफ स्टीम किती ग्रॅमची स्टीम आपण त्याच्यावर फवारली आहे. हो सॉरी, मास ऑफ स्टीम, मास ऑफ आईस काढायचं आहे बरं का, सॉरी हा. मास ऑफ आइस MI एंड मास ऑफ स्टीम दिया है वहाँ पे. मास ऑफ स्टीम इज 80 ग्राम. लैटेंट हीट ऑफ वेपराइजेशन कितनी है, तो वो है 540 कैलोरी पर ग्राम. तो ये कैलोरी में आया वैल्यू. मास ऑफ स्टीम अगेन 80 ग्राम इंटू स्पेसिफिक हीट ऑफ स्टीम. आता स्टीम कशाची बनलेली असते तर वॉटरची, आणि वॉटरची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी काल व्हॅल्यू सांगितली आहे. कुणी सांगेल का मला कॅलरी पर ग्रॅममध्ये किती असते व्हॅल्यू. पाठ करायला सांगितली होती. 1 असते 1. आणि टेम्परेचर ऑफ स्टीम 97 मायनस 0. ठीक आहे. सो देअर फोर मास ऑफ आईस इंटू 80 कॅलरी पर ग्रॅम इज इक्वल्स टू 80 इंटू 540. हे मल्टिप्लिकेशन करून घ्या. प्लस इथं 80 इंटू 1 इंटू 97 हे पण मल्टिप्लिकेशन करून घ्या. ही व्हॅल्यू दोघांची ॲडिशन करा. ही ॲडिशन झाली की त्या ॲडिशनला 80ने डिवाइड करा, तुम्हाला आन्सर मिळून जाईल. लॉजिक समजलं बच्चा पार्टी. परत एकदा सांगतो, हे बघा. स्टीम ज्यावेळेस आईस स्लॅबवर फवारली आहे, स्टीमचं कन्वर्जन लिक्विडमध्ये झालं सर. ॲट द सेम टाईम स्टीमचं टेम्परेचर पण डिक्रीज झालं सर. मग स्टीमला 2 एनर्जीज लागल्या. कुठल्या तर एक एनर्जी स्टीम गेट्स कन्वर्टेड इंटू लिक्विडसाठी, एनर्जी यूटिलाइज फॉर कन्वर्जन ऑफ स्टीम इंटू लिक्विड, एंड एट द सेम टाइम स्टीम का टेम्परेचर डिक्रीज करने के लिए भी एनर्जी लॉस हुआ. और ये दोनों का दोनों अमाउंट ऑफ एनर्जी मस्ट बी इक्वल टू मेल्टिंग ऑफ आइस. एंड आइस का सिर्फ कन्वर्जन हुआ फ्रॉम सॉलिड टू लिक्विड स्टेट. दैट्स इट. इतना ही है फिर बच्चा पार्टी. लॉजिक समजला असेल तर आन्सर काढता येईल. ओके. Mass of ice 360. Sorry, 635. हां ठीक आहे ना मग. ओके फाईन गुड. आन्सर येत आहे तर एक्झॅक्ट आन्सर यायला पाहिजे, पण व्हॅल्यू कशा घेतल्या त्याच्यावर डिपेंड आहे. हां ओके. सो आय एम एक्सपेक्टिंग दिस काइंड ऑफ कैलकुलेशंस फ्रॉम योर साइड बच्चा पार्टी. तो करते हैं अपन. इसका जो न्यूमेरिकल है वो करते हैं उसका. फिर न्यूमेरिकल एडिशनल न्यूमेरिकल है क्या भाई. हीट कॅपॅसिटीचं कॅपॅसिटी हीट ट्रान्सफर आहे बाबा. हीट कॅपॅसिटी दिसणं. लॅटेंट हीट ऑफ फ्युजन रेटचं आहे. रेट हीट ट्रान्सफरचं आहे. हीट ट्रान्सफर बघूयात मग आपण नेक्स्ट सेशनमध्ये. हां हिचं पण नाही दिलं आहे बरं का. MCQ सेक्शनमध्ये या बरं. MCQ सेक्शनमध्ये बच्चा पार्टी पेज नंबर 192 वर. पेज नंबर 192 वर क्वेश्चन नंबर 19 बघा. द SI युनिट ऑफ लॅटेंट हीट काय असतं असं विचारलंय तुम्हाला. SI युनिट ऑफ लॅटेंट हीट. लॅटेंट हीटचा फॉर्म्युला काय घेतलेला आहे आपण, आठवत आहे का. ते फक्त स्टेट चेंज करण्यासाठी वापरला जाता है लैटेंट हीट. इधर स्टार्ट में लिखा था अपन ने लैटेंट हीट. ये देखो लैटेंट हीट फक्त सॉलिडचं लिक्विडमध्ये कन्वर्जन करायला लॅटेंट हीटचा फॉर्म्युला इथं एक्सप्लेन केला होता बच्चा पार्टी. ये देखो लॅटेंट हीट का फॉर्म्युला Q इज इक्वल्स टू M इंटू L वेपरायझेशन किंवा L मेल्टिंग. मग हा M इकडे जाऊन डिवाइड होईल. लॅटेंट हीट म्हणजे L Q बाय M. मग Q म्हणजे काय एनर्जी जूलमध्ये. Joule per kg. करेक्ट. दॅट्स इट. झालं आन्सर.
सिमिलरली क्वेश्चन नंबर 24 बघा. 24 MCQ मधला. अमाऊंट ऑफ हीट is required to raise the temperature of 100 gram of kerosene from 10 degrees Celsius to 30 degrees Celsius. Amount of heat energy required. बच्चा पार्टी सिंपल आहे. अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड म्हणजे क्यू. आता इथं काय स्टेट ऑफ चेंज नाही आहे, सो सिंपल फॉर्म्युला तुम्ही वापरू शकता. स्टेट ऑफ चेंज नहीं है तो MCQ के लिए पेज नंबर 192 बोला है मैंने. सो दिस इज पेज नंबर 192. क्वेश्चन नंबर 24. हाँ, amount of heat is required to raise the temperature of 100 gram of kerosene. So mass of kerosene दिया है 100 ग्राम आणि टेम्परेचर इनिशियल होतं 10 डिग्री सेल्सिअस. फायनल टेम्परेचर किती झालं आहे 30 डिग्री सेल्सिअस. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी दिली आहे SK केरोसिनची दिली आहे 0.51 किलो कॅलरी पर kg पर डिग्री सेल्सिअस. आपल्याला विचारलं आहे त्यांनी अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड काय असेल, क्यू काय असेल. सो क्यूचा फॉर्म्युला माहिती आहे. वी हॅव बोलो क्यू इज इक्वल्स टू यस इंटू यम इंटू डेल्टा टी. दॅट्स इट. मग यमची व्हॅल्यू कशात आहे ग्रॅममध्ये. इथं तर के जीमध्ये दिलेलं आहे, मग कन्वर्ट करावं लागेल. हे बघा अशा प्रकारे तुम्ही लक्ष देऊन हे न्यूमेरिकल कॅल्क्युलेशन सॉल्व करायला हवे. 100 इंटू 10 टू द पॉवर -3 kg. कॅलरी आहे ऑप्शनमध्ये, कॅलरी आहे. कीप इट इन कॅलरी. के कॅल आहे, के कॅल म्हणजे किलो कॅलरी आहे. मग यसची व्हॅल्यू टाका जशी तशी. आता 0.51 किलो कैलोरी है. आंसर भी किलो कैलोरी में आएगा. मास कितना दिया है फिर अपन को 100 ग्राम था, उसको केजी में कन्वर्ट किया सर. और डेल्टा टी कितना था 30 माइनस 10. ओके, सो दिस इज 0.51 इंटू +2 -3 ये बनेगा -1. 30 माइनस 10 इज 20 आणि मग 1 0 इसके साथ -1 के साथ कैंसिल हुआ. 2 इंटू 0.51 आंसर काढून घ्या. 0.5चा ट्वाइस म्हणजे 1.02. आणि किलो कॅलरीमध्ये आन्सर आलं. का बरं, कारण इथं जे युनिट होतं यसचं ते के कॅलमध्ये होतं. दॅट्स इट, झालं आन्सर. बरं, ते धबधब्याचं घेतलं होतं आपण अवंतिकाचं, आठवतंय का, बाहुबली अवंतिका. क्वेश्चन नंबर 18 होमवर्कसाठी दिला होता का मी MCQ मधला. सो क्वेश्चन नंबर 18 तेवढा करून घ्या. ओके, सो बच्चा पार्टी आज के लिए बस इतना ही. फिर टुमारो विल स्टार्ट विथ हीट ट्रान्सफर. हां, इम्पॉर्टंट टॉपिक ज्याच्यावर सगळ्यात जास्त प्रश्न नीट JEE CET मध्ये विचारले जातात. मग हीट ट्रान्सफर झालं की ऑलमोस्ट वी आर डन विथ दिस चॅप्टर. ठीक आहे, चलो ॲडव्हान्समध्ये तुम्हाला हॅप्पी न्यू इयर. हां, बाय बाय, गुड नाईट.